व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे तर 25,000 रुपये मुद्दलाचे दशांश 12 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती? मित्रांनो, सरळ व्याज विचारलेलं आहे. मग आपल्याला या ठिकाणी सरळ व्याज काढायचं म्हटल्यावर या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे सरळ व्याज. ठीक आहे. त्यानंतर बरोबर सुरुवातीला घ्यायचं आहे मित्रांनो, किती आहे 25,000 ही आहे मुद्दल रक्कम लिहून घेतलंय. गुणाकारामध्ये दर आहे 12% लिहायचं आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष मुदत दिलेली आहे. त्याच्यानंतर छेदामध्ये घ्यायचं आहे 100. ओके. दिलेल्या सर्व संख्येचा केला आपण गुणाकार. आता याला सोडूया. 2 शून्य 100 वरचे कॅन्सल, 25,000 वरचे 2 शून्य कॅन्सल. राहिलेल्या संख्या लिहून घ्यायचं आहे 25 गुणिले 12 गुणिले 2. आता बघा या ठिकाणी हा एक शून्य राहिलेला आहे, इथे दिलं तरी चालेल. आता बघा यांचा जर गुणाकार केलं तर किती येईल मित्रांनो, तर 6,000 रुपये येईल. हे 6,000 रुपये काय असणार आहे, सरळ व्याज. बघा ऑप्शन ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण अंकगणित ट्रिकनुसार शिकायचं असेल तर आपण आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद.